नमस्कार मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये स्वागत आहे। आज जो आपण हा सेटअप बिल्ड करत आहे तो शेअर मार्केट मेंबर किंवा ट्रेडर आहे त्यांच्यासाठी डेफिनेटली युजफुल राहणार आहे। की या सेटअप मध्ये आपण 34 इंची कर्व वाले दोन मॉनिटर घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये जे बाकीचे कॉम्पोनंट गेले ते Ryzen 5 मध्ये 5600 GT प्रोसेसर घेतलेला आहे। 4 HDMI वाला ग्राफिक्स कार्ड टाकलेला आहे, कारण फ्युचर मध्ये कस्टमर मॉनिटर स्क्रीन अपडेट करणार आहे, त्यासाठी 4 HDMI वाला ग्राफिक्स कार्ड आहे। 500 GB ची SSD राहणार आहे, प्लस 16 GB रॅम राहणार आहे। तर हे ऑल कॉम्पोनंट बॉक्स पॅकमध्ये चेक करून घेऊया आणि हा सेटअप बिल्ड करायला घेऊया। जर समजा तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्हाला सेटअप बिल्ड करून पाहिजे असेल तर नक्कीच आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकताय। हा जो नंबर खाली दिलेला आहे तो आमच्या ऑफिसचा नंबर आहे, त्या नंबरवरती तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट टाका। आमची टीम तुम्हाला प्रॉपर गाईड करेल तुमच्या रिक्वायरमेंट्स नुसार पीसी बिल्ड करण्यासाठी। आणि ऑल इंडिया डिलिव्हरी आम्ही स्टार्ट केलेली आहे, त्यामुळे ऑल इंडियामध्ये डिलिव्हरी पण तुम्हाला भेटून जाईल। आणि प्लस फायनान्स करणार असेल, क्रेडिट कार्ड EMI फॅसिलिटी पाहिजे असेल तर ती पण आपण फॅसिलिटी चालू केलेली आहे। आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण की जेणेकरून जे नवीन बिल्डचे व्हिडिओ तुम्हाला येतील त्या नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील, त्यामुळे नक्कीच सबस्क्राईब करा। चला तर मग हा बिल्ड करायला घेऊया। सगळे कॉम्पोनंट पहिल्यांदा बॉक्स पॅकने चेक करून घेऊया आणि ते पण तुम्ही जाणून घ्या की कशा पद्धतीने चेक करायचे असते। तर यामध्ये पहिल्यांदा आपण क्रुशियल मध्ये एसएसडी घेत आहे, ते क्रुशियलची P3 प्लस वाली एसएसडी आहे, 500 GB मध्ये असणार आहे, ज्याचं रीड आणि राईट स्पीड 4700 MBps 4700 MBps आहे। याचा सिरियल नंबर तुम्हाला इथं बेसला बघायला भेटेल। आणि बॉक्स पॅक आहे तुम्ही दोन्ही साईडला इथं चेक करू शकताय। प्लस मॅन्युफॅक्चरिंग चेक करत जावा, हा डिसेंबर 2024 चा मॅन्युफॅक्चरिंग आहे, म्हणजे लेटेस्ट 6 मंथ मधलंच मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्यामुळे डेफिनेटली तुम्ही यूज करू शकताय। प्रोसेसर जो यूज केलेला आहे तो Ryzen 5 मध्ये 5000 सिरीज वाला 5600 GT हा प्रोसेसर यूज केलेला आहे, विथ रेडॉन ग्राफिक्स कार्ड आहे। जर समजा तुम्ही याला ग्राफिक्स कार्ड नाही टाकला तरी चालेल, बोर्डवरती डायरेक्टली 2 सॉकेट येतात, त्यामुळे एक्स्ट्रा सॉकेटसाठी आपण 4 HDMI वाला ग्राफिक्स कार्ड कस्टमरला सजेशन दिलेलं आहे। 6 GB 6 कोर आणि 12 थ्रेड मध्ये प्रोसेसर हा प्रोव्हाइड केलेला आहे। हा याचा मॅक्स स्पीड 4.6 आहे, सिरियल नंबर इथं वरती टॉप वरती बघायला भेटेल। ते सील पॅक आहे ना, तुम्ही इथं पण चेक करू शकता आणि बेसमध्ये पण चेक करू शकता। आणि बेसमध्ये तुम्हाला याचं मॅन्युफॅक्चरिंग चेक करायला भेटेल, ज्याचं मॅन्युफॅक्चरिंग जानेवारी 2025 आहे, लेटेस्ट 6 मंथ मधलंच आहे। तसेच रॅम जी यूज केली ते XPG गेमिक्स D30 वाली 16 GB 3200 MHz वाली विथ हिटसिंग वाली रॅम आहे। त्याचा सिरियल नंबर तुम्हाला रॅम वरती बॅक साईडला इथं बघायला भेटेल। बॉक्स पॅक तुम्ही दोन्ही साईडला इथं चेक करू शकता, याचं बॉक्स पॅकचं सील नोव्हेंबर 2024 याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे। तसेच जे ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं ते MSI मध्ये GeForce GT 710 हे 2 GB चं ग्राफिक्स कार्ड यूज केलेलं आहे, 4 HDMI वाला 4 HDMI सोबत ग्राफिक्स कार्ड आहे, त्यामुळे हा ग्राफिक्स कार्ड त्यांनी यूज केलेला आहे। जुलै 2024 चं मॅन्युफॅक्चरिंग आहे। बॉक्स पॅकचं सील बघणार असेल तर बेसला बघू शकता, प्लस सिरियल नंबर बघणार असेल तर सिरियल नंबर इथं राईट साईडला तुम्ही चेक करू शकता। मदरबोर्ड जो यूज केलेला आहे आपण तो MSI मध्ये A520MA प्रो वाला मदरबोर्ड आपण यूज केलेला आहे, जो याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे सप्टेंबर 2024 मॅन्युफॅक्चरिंग आहे। बॉक्स पॅक बनणार असेल तर बेसवरती याचं बॉक्स पॅक बघू शकताय आणि याचे फीचर्स तुम्हाला इथं बॅक साईडला बघायला भेटतील। प्लस जो SMP यूज केलेला आहे तो झेब्रॉनिक मध्ये VS500Z हा झेब्रॉनिकचा SMP आपण यूज केलेला आहे 500 वॅट वाला। हा रेग्युलर सिरीज वाला SMP आहे, याच्यामध्ये तुम्हाला बॅक साईडला सिरियल नंबर याचा बघायला भेटेल। तसेच जे कॅबिनेट यूज केलेलं आहे ते लॅपकेअर मध्ये LGD 450 हे स्क्वेअर वाला कॅबिनेट यूज केलेला आहे, हे आपण अनबॉक्सिंग करून बघणार आहे। आणि मॉनिटर बघत असाल तर मॉनिटर इथं तुम्ही बेस मध्ये बघू शकता, हे 2 मॉनिटर Acer मध्ये विजन केअर डिस्प्ले वाले डिस्प्ले 34 इंची मध्ये आहेत, जे नायट्रो सिरीज मध्ये ED 3 सिरीज वाले आहेत। कर्व मॉनिटर गेमिंग मध्ये आहेत, याचा मॉडेल नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला भेटेल। हा WQHD 180 Hz सोबत मॉनिटर आहे। तर आता मग सगळे मॉनिटर आणि ऑल कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून बिल्ड करायला घेऊया।
नमस्कार मित्रांनो, आता आपलं हे बिल्ड कंप्लीट झालंय. तुम्ही चेक करू शकता बिल्ड कशा पद्धतीने झाले. तर ह्या बिल्डच्या ऑल डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा बघायला मिळतील. आणि तुमच्या रिक्वायरमेंट नुसार जर समजा तुम्हाला सेटअप करून पाहिजे असेल तर तुमच्या रिक्वायरमेंट नुसार सुद्धा आम्ही सेटअप तयार करून देतोय. त्यामुळे नक्कीच आमचा जो ऑफिसचा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. आणि आपल्या चॅनलला जर समजा तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जे नवीन बिलच्या व्हिडिओ आम्ही टाकत आहे त्या इझिली तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये मिळून जातील. आणि वॉरंटीचा पार्ट हा ॲज पर कंपनी प्रोडक्ट वॉरंटी राहते, त्यामुळे तुम्ही बिंदास यूज करू शकताय. आणि सॉफ्टवेअर रिलेटेड एक कस्टमरना क्वेरी आहे की बाबा सॉफ्टवेअर सपोर्ट तुमचा भेटणार का नाही, तर डेफिनेटली आम्ही सॉफ्टवेअर सपोर्टचं बंडल एक काढलेलं आहे. जे वेबसाईटची जे आहे तुम्हाला डेफिनेटली ज्यावेळी कस्टमर आमच्यासोबत टाईप मध्ये राहते त्यांना एक आम्ही वेबसाईट शेअर करतोय. त्या वेबसाईटवरती तुम्ही लॉग इन करून आमचे जे सॉफ्टवेअर आहेत किंवा जर एखादी तुम्हाला प्रॉब्लेम आला तर ती क्वेरी रिलेटेड आपण व्हिडिओ तयार करून ठेवलेला आहे. तर त्या व्हिडिओ बघून तुम्ही बाय डिफॉल्ट ते सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन करून घेऊ शकता. त्यामुळे हा सपोर्ट फ्री ऑफ कॉस्ट मध्येच राहणार आहे. त्यामुळे नक्कीच आमचे संपर्क साधा. आणि हा जो मॉनिटर यूज केला आहे तो 34 इंची कर्व मध्ये असे 2 मॉनिटर आपण यूज केलेले आहेत कस्टमरसाठी. आता डेफिनेटली इथं जागेच्या अभावी आपण सिंगल मॉनिटरच कनेक्ट केलेला आहे. तर समजा तुम्हाला 2 मॉनिटर सोबत सेटअप पाहिजे असेल, 4 मॉनिटर सोबत सेटअप पाहिजे असेल, नक्कीच आपण ते बिल्ड करून देतोय. त्यामुळे नक्कीच आपल्याला व्हिजिट करा. थँक्यू.